नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एबीके स्टडी यूट्यूब चॅनलवरती. इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस 2026साठी कॅपराऊंडसाठी मित्रांनो सीईटी सेलने प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जारी केलेली आहे, म्हणजे रिलीज केलेली आहे. परंतु खूप मुलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला खूप हलक्यामध्ये घेतात, त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, कशाप्रकारे तुमच्या ॲडमिशनवरती इम्पॅक्ट पडू शकतो, हे या व्हिडिओमध्ये सांगणार. खूप महत्त्वाचे असते मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि कशाप्रकारे चेक करायची, आणि चेक झाल्यानंतर त्यामध्ये काही चुका आहेत ते कशाप्रकारे दुरुस्त करायच्या, सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चला तर सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो, ही जी पीडीएफ पाहायला भेटते ना, ही पीडीएफ मित्रांनो तुम्हाला सांगतो, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. खूप मोठी पीडीएफ आहे, ही तुम्ही डाउनलोड करू शकता सीईटी सेलच्या वेबसाईटवरती. आणि त्यानंतर इथे जाऊन तुम्ही तुमचं नाव वगैरे सर्च करून किंवा तुमचं मित्रांनो काय तुमचं ॲप्लिकेशन आयडी आहे ते सर्च करून तुम्ही तुमचं द मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सर्व डिटेल्स पाहायला भेटतात. जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे पहा, तुम्हाला आपण लॉग इन करून तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे मेरिट लिस्ट पाहिजे. तुम्हाला ह्या वेबसाईटवरती एपी 2026 टाकायचं आहे, त्यानंतर तिथं चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती मित्रांनो क्लिक केल्यावर तुमचं मित्रांनो ॲप्लिकेशन आयडी टाकायचं आहे आणि मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. मी एका स्टुडंटचं टाकतो आणि तुम्हाला मी दाखवून देतो. हे पाहता मी तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, त्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण स्टुडंटची इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला पाहायला भेटते. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला एकदा चेकआउट करायची. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एकदा चेक करा, तुमच्यामध्ये सर्व गोष्टी बरोबर आहेत का हे तुम्हाला समजेल. मित्रांनो जर बरोबर नसतील तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला मी सांगू देतो. पहिल्यांदा तुमचं ॲप्लिकेशन आयडी चेक करा, तुमचं नेम चेक करा, त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, जेंडर चेक करा, तुमची होम युनिव्हर्सिटी चेक करा, कॅटेगरी चेक करा, त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत सीईटीचे ते चेक करा, जेईचे चेक करा, एचएससीचे मित्रांनो चेक करा, सर्व गोष्टी एकदा चेक करा. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे मित्रांनो मेरिट नंबर पण चेक करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या काही चुका आहेत, ह्या स्टुडंटचं काय झालेलं आहे मित्रांनो, ह्याची जी मित्रांनो कॅटेगरी आहे ती ओबीसी आहे आणि मित्रांनो इथे पाहू शकतो तुम्ही कॅटेगरी फॉर ॲडमिशन मित्रांनो ओपन झालेलं आहे. ही मित्रांनो त्याच्याकडून मिस्टेक झालेली आहे. ती मिस्टेक कशा प्रकारे झालेली आहे तुम्हाला मी सांगू देतो. तुम्हाला काय होतं मित्रांनो, एक सीईटी सेल मेसेज पाठवतो, तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेज तुम्हाला रिसीव्ह होतो. तुम्हाला पाहायला भेटतो, डिअर अपॉन रिव्हेरिफिकेशन युअर एनसीएल डॉक्युमेंट वॉज फाउंड टू बी इनकरेक्ट ॲज अ रिझल्ट युअर ॲप्लिकेशन हॅज बीन अपडेटेड टू ओपन स्टेटस. आता लक्षात घ्या, काहींना मित्रांनो तुम्हाला मेसेज पाहायला भेटतो, परंतु काहींना मेसेज पाहायला भेटत नाही. जर तुम्हाला मेसेज पाहायला भेटला असेल तर तुम्हाला मित्रांनो तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही पाहू शकता हे ह्या स्टुडंटचं मित्रांनो जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते चुकीचं अपलोड झाले, मग त्याचं जे ॲडमिशन आहे ती मित्रांनो ओपनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी मित्रांनो लास्ट डेट दिलं आहे त्याला 25/0/2026 पर्यंत तुम्हाला ते करेक्ट करायचं आहे. तर ते कुठून करेक्ट करायचं तुम्हाला मी वाचून दाखवतो. तुम्ही पाहू शकता इथं खाली आल्यावर तुम्ही पाहू शकता फायनल मेरिट लिस्ट विल बी डिस्प्ले ऑन 27 जुलै 2026. परंतु त्याच्यावरती पाहू शकता सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट्स ॲट एससी फ्रॉम 23 जुलै ते 25 जुलै 5 वाजेपर्यंत. म्हणजे तुमचे जे मित्रांनो जिथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं एससी सेंटरवरती, म्हणजे जे एफसी सेंटर होते त्यावरती, म्हणजे तुम्ही जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिथे केलं तिथं जायचं आहे. त्यांना सांगायचं की असा प्रॉब्लेम झाला आहे, ते तुम्हाला ते करेक्ट करून देतील. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियडचा मित्रांनो फायदा घ्यायचा. जर तुम्ही ग्रीव्हन्स पिरियडमध्ये जर गोष्ट म्हणजे मित्रांनो ठीक केली नाही, याचं दुरुस्ती केली नाही, तर तुम्हाला मित्रांनो नक्कीच प्रॉब्लेम पाहायला भेटतील. मित्रांनो लक्षात घ्या, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे काही चुका असतील तर तुम्हाला मित्रांनो करेक्ट करून तुम्हाला मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट पाहायला भेटते. आता फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला सांगतो 27 जुलैला पाहायला भेटणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे जर काही चुका असतील तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला 25 तारखेच्या अगोदर मित्रांनो जाऊन मित्रांनो जवळच्या मित्रांनो स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन ते करेक्ट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला मित्रांनो आय होप की तुम्हाला व्हिडिओ जो आहे समजला असेल. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.